म्हणजे जवळपास जर बघितलं तर आत्ता इथं मी तुमच्या इथं 70 प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स घेऊन आलेले आहे, जे तुमच्या थ्रू म्हणजे ॲज अन श्रीमंत व्हा या चॅनल थ्रू जे माझ्याकडे आले होते अशा लोकांचे आहेत. आणि जवळपास जर बघितलं तर एक 8,000 पेक्षा जास्त अधिक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स ओव्हरऑल ज्यांनी बॅचेस कंडक्ट केलेले आहेत, आणि हे सगळे इंडियन मार्केटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. याच्यासाठी हवं आहे फक्त अभ्यास आणि झूम मिटिंग अटेंड करणं. 15 ते 20 हजार रुपयाच्या वर क्लासला फी कुठेच देऊ शकायची द्यायचीच नाही, कारण मी जेवढे पैसे घालवले ना सर, मला शेवटी पदरात निराशच पडलेली आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की जर तो व्यक्ती जर कमवतोय डॉलर्समध्ये तर आम्ही का कमवू शकत नाही? की जर डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून जनरेट होत आहेत, तर मग तुम्ही इंडियन मार्केटला का तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी किंवा तुमचे स्टुडंट इंडियन मार्केटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स का दाखवू शकत नाही? पण मग जसं आपण म्हणजे फॉरेक्सची जर्नी बघतो, लवकर सक्सेसफुल होतात. राईट. दुसरी गोष्ट की ते पटापट लगेच गाड्या घेतात, हम्म. गाड्या घेतात, सोशल मीडियावर फोटोज टाकतात लक्झरी लाईफचे. बरोबर. हे खरंच तेवढं शक्य आहे का? तर हे सोडून लोक लॅविश लाईफस्टाईलच्या मागे जातात असतात, आणि नावं काय ठेवली जातात की शेअर मार्केट याचा सट्टा आहे. शेअर मार्केटमध्ये फक्त लोक क्लासेस करूनच पैसे कमवले जाऊ शकतात, ट्रेडिंग करून कोणी पैसे कमवत नाही. त्याच्यासाठी सर हे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मी दाखवतो. त्याचबरोबर माझे वैयक्तिक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मी माझ्या इंस्टाग्रामवर दाखवतो, की तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर तेवढा विश्वास पाहिजे. की लॉस झालाय ना, तर तुमचा लॉस झाला आहे हे सांगण्याची सुद्धा हिंमत पाहिजे सर तुमच्यामध्ये. त्याच्यात लोक काय करतात सर, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येतात, ओव्हर ट्रेडिंग करतात. ओव्हर ट्रेडिंग केल्याच्या नंतर मार्केटमध्ये नुकसान होतं आणि मग शेवटी मार्केटला नावं ठेवली जातात. पण स्वतःचं काय चुकलं हे कोणी बघत नाही. आज मी तुमची मर्सिडीज घेऊन गेलो, मी जर ती पडदा उघडून दाखवले म्हटलं माझी मर्सिडीज, तुम्ही माझ्या घरी बघायला येणार आहात का? की ती माझीच आहे का, ती नवीन आहे का, ती जुनी आहे का, ती 5th हँड आहे? तुम्हाला फक्त लोगो दिसला की तुम्ही लगेच भाळून जातात लोक, अरे हा खूप चांगला आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खरंच खूपच जास्त धमाकेदार होणार आहे, कारण आपण आपल्या जुन्या एका धमाकेदार गेस्टला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला आहे. तर मी ज्यांच्याबद्दल बोलतोय त्या सरांचं नाव आहे विराज जंदाळे सर. त्यांच्यासोबत आपण शेअर मार्केटवरती एक पॉडकास्ट केला होता, आणि तुम्हाला सांगतो की त्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. त्याला आजपर्यंत 50,000पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. आजही त्या पॉडकास्टला कंटिन्युअसली व्ह्यूज येत असतात. तर म्हणून आपण विराज सरांना आज पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की आजचा जो पॉडकास्ट आहे तो जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर शेअर मार्केटमधून तुम्ही कशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकता याचं सूत्र तुम्हाला नक्कीच सापडेल. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूया. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर विराज सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शो मध्ये स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. येस. तर मागचा जो आपला पॉडकास्ट झाला होता त्याला युट्यूबवरती तर खूप चांगला रिस्पॉन्स आला होता, हो. पण तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स कसा होता? येस, तर मागचा पॉडकास्ट आपण माझ्या मते 1 वर्ष आधी केला होता. Yes. तर त्या पॉडकास्टला आतापर्यंत एक जवळपास 53 ते 54 हजार व्ह्यूज आले होते. ठीक आहे. तर त्याच्या जो काय मला प्रतिसाद जो काय मिळाला तो एकदम चांगल्या पद्धतीचा मिळाला, एकदम जेन्युइन माणसं मिळाली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पॉडकास्ट करतो पण जेन्युइन पद्धतीची माणसं मिळत नाहीत. तुमच्या पॉडकास्ट थ्रू जी लोक आली आपल्यापर्यंत, तर त्यांचं सुद्धा आत्तापर्यंतची जर्नी, त्याच्यासाठी सुद्धा मी इथं आलेलो आहे की फक्त पॉडकास्ट केल्याच्या नंतरच नाही, तर त्यांच्या वर्षभराच्या नंतरची जर्नी काय चालू आहे हे सुद्धा मला तुमच्या इथे दाखवायचं प्रामुख्याने. त्याच्यासाठी इथं आलेलो आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय. ॲज अ शेअर मार्केट आज जर बघितलं एक सेकंडरी इन्कम म्हणून, तर लोक आज चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करतायत आणि त्याच्यातून 2 पैसे कमवून स्वतःचं घर चालवण्याचा प्रयत्न करतायत. ओके, तर त्याचे काही केस स्टडीज तुम्हाला शेअर करता येईल? येस. तर जर जवळपास जर बघितलं तर माझ्याकडे तुमच्या थ्रू एक 20 ते 22 लोकांचं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे. उदाहरणासकट म्हणण्यापेक्षा त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सुद्धा मी दाखवणार आहे. काही लोक सिंधुदुर्गवरून आली होती, काही लातूर जिल्हा, म्हणजे महाराष्ट्राच्या एकदम कानाकोपऱ्यातून लोक आपल्यापर्यंत आले तुमच्या थ्रू. तर इतके दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये बदल कुठला घडत नव्हता, की भरपूर क्लासेस करत होते, हे करत होते, पण आयुष्यामध्ये एक प्रॉफिटेबल जर्नी जी म्हणतो आपण ती होत नव्हती. तर त्याच्यामधलेच एक बरेचशा लोकांचे मी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स तुमच्या इथं ज्यांनी बॅच केली होती त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत सर हे. म्हणजे जवळपास जर बघितलं तर आत्ता इथं मी तुमच्या इथं 70 प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स घेऊन आलेले आहे, जे तुमच्या थ्रू म्हणजे ॲज अन श्रीमंत व्हा या चॅनल थ्रू जे माझ्याकडे आले होते अशा लोकांचे आहेत. आणि जवळपास जर बघितलं तर एक 8,000 पेक्षा जास्त अधिक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स
ओव्हरऑल ज्यांनी बॅचेस कंडक्ट केलेले आहेत आणि हे सगळे इंडियन मार्केटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत सर. म्हणजे कुठलेही याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन, कुठल्याही बाहेरच्या फॉरेक्स मार्केटचे नाहीत, कुठले नाहीत, फक्त प्रॉपर इंडियन मार्केटचे जे 20 ते 25 हजार रुपये कॅपिटल वापरून ज्यांनी त्यांची जर्नी चालू केली होती, ती आज जर्नी काही काही लोकांची CRच्या घरात सुद्धा गेलेली आहे. त्यांच्या सुद्धा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. एक माझ्याकडे लेडीज आहे सायली दळवी नावाची. त्यांचा जर पोर्टफोलिओ जर बघितला ओव्हरऑल कंडिशन ट्रेडिंगमधनं, तर तुमच्या थ्रूच आल्या आहेत, त्या सिंधुदुर्गच्या आहेत. त्यांनी सुरुवात केली होती सर 1.5 लाख रुपयापासून. आज त्या गोष्टीला 1.5 वर्ष झाले. त्यांचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 79 लाख रुपयांचा आहे सर. आणि हे मी एवढं अभिमानाने सांगू शकतो कारण जो काही नियम सांगितले, जे काही नियम फॉलो केले, निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग न करता कमोडिटी मार्केटमध्ये शिफ्ट झाल्या आणि त्याच्यामध्ये 20, 25, 30 प्लस इक्विटी मार्केट सुद्धा त्यांच्या साथीला उभं होतं. याच्यामधनं आत्तापर्यंत ही जर्नी होती. जसं तुमच्या थ्रू काही लोक आल्याच्या नंतर ज्यांनी स्वतःचे काय म्हणतात त्याला मंथली एक्सपेन्सेस जे काय आहेत 5,000, 7,000, 10,000 ते आठवड्याला काढणं चालू केलं सर. आणि खूप चांगला आणि वास्ट एक्सपिरियन्स मला याच्यातून मिळाला की जसं म्हणजे तुम्ही सुद्धा एक चांगला व्यक्ती तुम्हाला जोडल्यानंतर मला जी चांगली लोक मिळाली ती इन फ्युचरमध्ये सुद्धा अशीच लोक मिळावीत आणि असंच लोकांनी याच्यामध्ये प्रगती केली पाहिजे. कारण आजच्या जगामध्ये स्टॉक मार्केट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ती शिकून प्रगती माणसाने 100% केली पाहिजे. आणि तुम्ही जे काही सांगितलं ते ऐकून मलाही खूप छान वाटलं. कारण आपण पॉडकास्ट चालू करायचा हेतूच तो होता की लोकांची यातून हेल्प व्हावी, लोक यातून. बरोबर आहे सर. येस, खूप आनंद झाला. आता आपण आताबद्दल बोलूया. मागचं 1-1.5 वर्ष आणि आताच जर करंट कंडिशन पाहिलं तर खूप गोष्टी चेंज झालेल्या. बरोबर आहे सर. जसं की आता आधी शेअर मार्केटचं खूप जास्त वेळ होतं, आजकाल लोकांना फॉरेक्सचं खूप जास्त वेळ लागतं. बरोबर आहे. आपण सोशल मीडियावरती बघत असतो. तर फॉरेक्स मार्केट बद्दल तुमचं काय मत आहे? सर फॉरेक्स मार्केट म्हणजे काय की ज्या गोष्टी इंडियामध्ये अलाउड नाही आहेत, जसं बघायला गेलं तर काही गोष्टींच्या सेबी रेग्युलेशन्स आहेत. सेबी रेग्युलेशनमध्ये जर बघितलं तुम्ही USD INR म्हणून आपल्याकडे एक पेअर असतात. फॉरेक्स मार्केटमध्ये पेअर्स असतात, गोल्ड आहे, क्रिप्टोज आहेत. तर आपल्या इथे USD INR लिगल आहे ट्रेडिंग करायला. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इरेग्युलर आहेत सध्या. पण इरेग्युलर असून सुद्धा बऱ्याच गोष्टींचे तुम्ही इंस्टाग्रामवर रील फीड बघत असतील की एवढे डॉलर्स कमवले मी, तेवढे डॉलर्स कमवले. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की जर तो व्यक्ती जर कमवतोय डॉलर्समध्ये तर आम्ही का कमवू शकत नाही. मग आम्ही काय करतो, FDतले पैसे किंवा मग आपले कुठले तरी वडिलांचे पैसे जे काही FD करून ठेवलेली आहे ते आम्ही त्याच्यामध्ये टाकतो आणि आमचं नुकसान करून घेतो. तर मला प्रामुख्याने हेच सांगणं आहे की जर डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून जनरेट होत आहेत तर मग तुम्ही इंडियन मार्केटला का तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी किंवा तुमचे स्टुडंट इंडियन मार्केटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स का दाखवू शकत नाही. तर त्याच्यावर लोकांची बरीचशी उत्तर असतात. सर लिक्विडिटी कमी आहे, मार्केटमध्ये ट्रेडच जनरेट होत नाहीत, मार्केटमध्ये एवढा टॅक्सच आहे. तर माझं एक सर्वसाधारण मत आहे सर की जर भारताला पुढे नेण्यासाठी जर आपली मदत होत असेल थोडाफार टॅक्स भरून, जर तुम्ही वर्षाला 10 लाख रुपये कमवताय आणि त्यातले जर तुम्हाला 50-60 किंवा लाख रुपये जर गव्हर्नमेंटला द्यावे लागले तर मला नाही वाटत की काय हरकत असेल ह्याच्यामध्ये. मग ते लाख रुपये वाचवण्यासाठी तुम्ही सगळे पैसे जर तिथे गुंतवून जर घालवणार असाल तर हा चुकीचा मार्ग निवडला जाऊ शकतो. तर माझं लोकांनी सांगणे की इंस्टाग्राम, युट्यूबवर जे काय लाईफ जे काय दाखवत आहेत किंवा जे काय दुबई लाईफ जे काय चालू आहेत या रिएलिटीमध्ये तुम्ही जगायची स्वप्न बघू शकता, पण कधी जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर काम कराल तेव्हा. अदरवाईज त्याच्यामध्ये कायमस्वरूपी हा लॉसच होणार आहे सर. पण बघ जसं आपण म्हणजे फॉरेक्सची जर्नी बघतो लोकांची की ती खूप लवकर सक्सेसफुल होतात. राईट. दुसरी गोष्ट की ते पटापट लगेच गाड्या घेतात, मोठ्या गाड्या घेतात, सोशल मीडियावरती फोटोज टाकतात लक्झरी लाईफचे. बरोबर. खरंच तेवढं शक्य आहे का सर? आता कसं झालं माहिती का, जे दाखवलं जातं ना तेच विकलं जातं. हे सगळ्यात मोठं आत्ताचं म्हणजे दुर्दैव म्हणू शकता तुम्ही. आणि इंस्टाग्रामवर कसं झालं, युथ जे काही जनरेशन आहे, जे 18 ते 25 वयोगटामधले जे काही मुलं आहेत, म्हणजे आम्ही सुद्धा काही वर्षांपूर्वी त्याच्यातच होतो. तर आम्हाला क्विक मनीची फार अपेक्षा आहे की लगेच पैसे मिळावेत. जसं तुम्ही आता बघितलं इंडियन गव्हर्नमेंटने गेमिंग प्लॅटफॉर्म टोटली बंद केले, जे काही इलिगल गेमिंग्स होते. तर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर काय करायचे, स्वतःच्या अकाउंटला लिंक टाकायचे, बाबा गेम खेळा, हे खेळा, म्हणजे काय थोडक्यात सट्टेबाजी करा. ते बंद केलं गव्हर्नमेंटने. तर आज लोकांना सोर्स ऑफ इन्कम म्हणून लोक लगेच फॉरेक्सला बघतात. लोकांना वाटतं की फॉरेक्स मार्केटमधनं झटपट पैसा कमवला जाऊ शकतो आणि आपण लॉंग टर्म त्याच्यामध्ये काम करू शकतो. तर असं न होता जसं तुम्ही आता म्हणालात की गाडी घ्यायची स्वप्न, मोठ्या मोठ्या लॅविश गाड्या. सर गाड्या सेकंड हँड मुंबईला 7, 8, 10 लाख रुपयापासून चालू आहेत. कुठल्याही ब्रँडची तुम्ही गाडी घ्यायला गेलात तर ती एक गाडी कुठली तरी घ्यायची, त्याचे रील बनवायचे, बूस्ट करायचे त्या रील्स आणि त्याच्यावरनं लोकांना असं भासून द्यायचं की ही 1-1.5 करोड रुपयाची गाडी मी ट्रेडिंगमधनं कमवलेली आहे. याचं बॅकग्राऊंड टोटली वेगळं आहे. तर ते आता प्रत्येक गोष्ट मी खोलात जाऊन जर सांगितलं तर माझ्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट गोष्टी त्या होतात म्हणून त्या सांगू शकत नाही. पण
हे जे दाखवलं जाते 40 दिवसात 50 दिवसात मी गेडाने थार घेणार आहे, हे ट्रेडिंग चालेल, आज मी एवढे पैसे कमवले. सर प्रात्यक्षिक ह्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत आणि ह्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत असं मला वाटतं. कारण सर जर एखादा माणूस जर स्टॉक मार्केटमध्ये नवीन येतोय तर कमीत कमी सर त्याला 6 महिने समजायलाच लागतात की बाबा का चाललंय काय. त्याच्यानंतर तो ट्रेड घेणे, तो ट्रेड कसा मॅनेज करायचा, कॅपिटल किती लावायचं. आता माझ्याकडे जे स्टुडंट काम करतात ते 20-25 रुपयावर कॅपिटलवर काम करतात. त्याचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 3,000-4,000 आठवड्याला जनरेट होतं. तर मग 4,000 रुपये जर आठवड्याला तुम्हाला 20,000 रुपयाच्या कॅपिटलवर जर इथे जनरेट होत आहेत तर तुम्हाला दुसऱ्या मार्केटमध्ये जायची गरजच नाहीये. हा, ते कोणासाठी फॉरेक्स मार्केटवर भरपूर पैसे आहेत, गेले तर काही फरक पडत नाहीये. आणि एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही तिथं काम करू शकता. पण माझं एक प्रामाणिक एकच मत राहील सर, की याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं असेल किंवा स्टॉक मार्केट या फील्डमध्ये जर तुम्हाला लॉंग टर्म काम करायचं असेल तर एकमेव गोष्ट तुम्हाला टिकून धरते ती म्हणजे तुमचा अभ्यास. जो अभ्यास केला तर तुम्ही ह्याच्यामध्ये 100% टिकून राहू शकता. पण जर अभ्यास करायचा म्हटलं तर टाइम पाहिजे. बरोबर. आणि आजकाल लोकांकडे टाइमच नाही. बरोबर. बऱ्यापैकी लोक जॉब मध्ये अडकलेले असतात. मग खरंच म्हणजे जॉब करता करता आपण शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतो का? याच्या दोन बाजू आहेत सर. काही काही ठिकाणी कसं असतं की तुम्ही जॉब सोडा, तुम्ही शेअर मार्केटमध्ये या, मी तुम्हाला एवढं गायडन्स देतो, तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर पैसे कमवू शकता. तर माझं प्रामाणिक मत काय माहिती का सर, तुम्ही जॉब करता करता सुद्धा मार्केट ट्रेड करू शकता. जर तुमची फर्स्ट शिप असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. जर तुमची सेकंड असेल तर तुम्ही रात्री करू शकता. जर तुमची थर्ड शिफ्ट असेल तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत करू शकता. म्हणजे काय की कमोडिटी मार्केट जे काय आहे ते सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं सर. याच्यामध्ये तुम्हाला हार्डली 2 तास जरी तुम्ही करून बघितलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल जर्नी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अशा काही स्ट्रॅटेजी सुद्धा आहेत सर की ज्याच्यासाठी तुम्हाला काही डाटांची गरज असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही चार्ट बघायला लागत नाही. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जरी असला तुमच्याकडे 5 मिनिटं जरी असतील तरी तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. पण ॲट दी एंड सर अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जॉब बरोबर तुम्ही ट्रेडिंगमधनं पैसे कमवू. जसं तुम्हाला मी सायली मॅडमचं उदाहरण सांगितलं, त्या SBI मध्ये परमनंट होत्या सर. तर SBI मधला परमनंटचा जॉब सोडून आज त्या मॅडम स्वतःचं ट्रेडिंग करतायत, स्वतःचा एक सेटअप उभा केलाय घरामध्ये, त्यांचा युट्यूबला इंस्टाग्रामला चॅनल चालू केलेला आहे. तर ही जी जर्नी झालेली आहे ती जॉबची जर्नी त्यांनी 6 महिन्याच्या नंतर त्यांना असं जाणवलं की यार मला जर जॉबमधून 1-1.5 लाख रुपये मिळत आहेत आणि मला स्टॉक मार्केटमध्ये जास्त 70-80 रुपये कंटिन्यू 4 महिने मिळत आहेत आणि मला कॉन्फिडन्स आहे, तर मग जॉब लोकांनी सोडला पाहिजे किंवा त्याचा विचार केला पाहिजे. लगेच तुम्ही आले कुठल्याही मेंटरकडे गेलात किंवा माझ्यासारखे असंख्य लोक आहेत आज मार्केटमध्ये, तुम्ही त्यांच्याकडे जरी गेला आणि ते म्हणले की बाबा जॉब सोडा आणि तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता, तर ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. स्वतःच्या पायावर कोरडं कुणी मारून घेऊ नये सर. त्याच्यामुळे जॉब प्लस ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण विराज सर, इथं मला एक क्वेश्चन विचारावं वाटतं की जसं आपण सुरुवातीला फॉरेक्स बद्दल बोललो की फॉरेक्स बद्दल आजकाल आपण इंस्टाग्रामवरती बघतो की लोक किती लक्झरियस लाईफ जगतायत. बरोबर. सांगितलं की ते खोटं असतं, ते फक्त दाखवायच्या गोष्टी असतात. पण एक गोष्ट अशी पण आहे की आजकाल लोक इंडियन मार्केटच्या बाबतीतही तसंच करायला लागले. बरोबर. म्हणजे मोठे मोठे स्क्रीनशॉट दाखवत आहेत की आम्ही इंडियन मार्केटमध्ये एवढं प्रॉफिट केलं आहे, आम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग करतोय किंवा अशा टाईपचे काही वर्ड्स ते वापरत असतात. बरोबर. तर मग ते कितीपत शक्य असतं? सर पहिला मुद्दा म्हणजे कसं आहे सर, फॉरेक्समध्ये 100 लोक जर काम करत असतील ना त्यातली 5 ते 7 लोक जेन्युइन सुद्धा आहेत. त्यांच्याकडे तेवढा फंड आहे, तेवढं ते ट्रेड करतायत, कॅपिटल मार्जिनवर ट्रेड करतायत. सगळेच खराब आहेत असं नाही, पण काही लोकांनी या इंस्टाग्राममुळं बूस्ट करण्यामुळं किंवा जे काही लोकांची आज पॉप्युलरिटी वाढलेली आहे त्याच्यामधले जर बघितलं तर 90% सर मला टोटली म्हणजे त्यातली बॅकग्राऊंड मला माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 90% लोक नुसतं दाखवायचे काम आहे. त्याचबरोबर जर आज बघितलं इंडियन मार्केटला सर, तर इंडियन मार्केटला लोक दाखवत आहेत रोजचे 3-3 लाख 4-4 लाख रुपये कमवले. किंवा काही लोक सांगतात की निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आहे, ठीक आहे, किंवा मी याच्यावर काम करतो. एक ऍप्लिकेशन असतं ज्याच्यामध्ये 10-12 लाख रुपये भरायचे, तुम्हाला 1 करोड रुपयापर्यंत मार्जिन मिळतं तिथं. त्याचे काय पर्सेंटेज असतील ते ब्रोकरला दिले जातात आणि ते इन्स्टिट्यूशनल सारखं दिसतं सर, पण ते ऍक्च्युअली इन्स्टिट्यूशनल नसतं. हे टोटली म्हणजे म्हणतात ना की फ्रॉड करायचे ज्या गोष्टी आहेत ना, की दाखवणे वेगळं म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, या ज्या कंडिशन आहेत ना, या कंडिशन मार्केटमध्ये खूप व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना काय वाटतं की यार हा व्यक्ती जर 4-4 लाख रुपये दिवसाला कमवतोय तर ह्याच्याकडे जाऊन शिकणं फार महत्वाचं आहे की आपल्याला खूप पैसे मिळतील. तर माझं एक प्रामुख्याने मत आहे सर की आज भारतामध्ये जर बघितलं तर नामांकित कंपन्या भरपूर आहे. उदाहरणार्थ टाटा मोटर्स आहे, त्याचबरोबर महिंद्रा कॉर्प आहे, ज्या प्रोडक्शन लाईनमध्ये अव्वल नंबरला आहेत आपल्या इथे इंडियामध्ये. त्याचबरोबर जर बघितलं तर फॉरेक्सचं जे काय चाललेलं आहे ते बाहेरच्या कंपन्या सुद्धा आहेत. मर्सिडीज बेन्झ आहे, आज मोठ्या मोठ्या नावाच्या कंपन्या आहेत. फक्त इंडियामध्ये इरेग्युलर आहे फॉरेक्स मार्केट, बाहेर तर रेग्युलर आहे. तर मग माझं काय म्हणणं आहे की ह्या इन्फ्लुएन्सर लोकांना किंवा ह्या लोकांना कुठल्या कंपनीने आजपर्यंत अप्रोच का केलं नाही की हे माझे 1000 करोड रुपये घ्या
आणि याच्यावर दिवसाला 2% फक्त बनवून द्या. हे कशाला प्रोडक्शनच्या मागे लागलेत आणि हे कशाला लोकांना समजायला लागलेले आहेत. तर हे सुद्धा लोकांना बघणं फार महत्वाचं आहे. राहिला प्रश्न इंडियनचा. इंडियनला जर 2-2 आणि 3-3 लाख रुपये जर डेली छापायची तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे, काही लोकांच्यात असू पण शकते. पण 100 मधले जसं तुम्हाला म्हटलं 5 ते 6 लोकच आहेत. जर 90% लोकांच्या ते जर 2-2, 3-3 लाख रुपये डेली कमवायची कॅपॅसिटी आहे, तर तुम्हाला आज भारतामधल्या जेवढ्या फिनटेक कंपनी आहेत, की ज्या फायनान्समध्ये काम करतात, या कंपन्यांनी आजपर्यंत तुम्हाला का अप्रोच केलं नाही कधी? की अरे सर तुम्ही तर एवढे 3-3 लाख रोज बनवताय, तुमच्याकडे तर 1 करोड कॅपिटल, एक काम करा हे 500 करोड घ्या आणि ह्याच्यावर रोज 5 करोड कमवून द्या, मी सगळं बंद करतो, फक्त तुमच्या जीवावर कंपनी रन करतो. असं कधी तुम्ही पाहिलंय का कोणाचं? की कुणाला जॉब मिळालाय कंपनीमध्ये, की अरे एवढे पैसे हा वर्षाला कमवतोय, तर याला 40% वर्षाला आहे, तर याला जॉब घ्या. तर याच्यावर उत्तर काय दिलं तर तुम्हाला सांगतो, की मी इन्फ्लुएन्सर आहे, मी फ्रीलॅन्सर आहे, मी कशाला कोणाकडे जाऊन काम करू किंवा काय, याच्या भरपूर गोष्टींची उत्तर दिली जातात. की लोकांना हे दाखवलं जातं की नाही, तुम्ही स्वतःच फक्त एकट्याच्या जीवावर एवढे पैसे कमवू शकता. 40 दिवसात जर मर्सिडीज घेता येते, याचा अर्थ वर्षभरात 10 मर्सिडीज माणूस घेऊ शकतो तो. जर 10 मर्सिडीज घ्यायची जर तुमच्याकडे ताकद आहे, तर कुठल्या तरी कंपनी तुम्हाला आजपर्यंत का बोलवलं नाही? की अरे ये बाबा, अनिल अंबानींनी, मुकेश अंबानी तुम्हाला का फोन केला नाही? की सर एक काम करा, हे 5,000 करोड घ्या आणि याचे पैसे बनवून द्या. याच्या मागचं लॉजिक जे काय आहे, फक्त लोकांना मोठी मोठी स्वप्न दाखवायची, जी सत्यात कधीच उतरत नाहीत सर. आणि मग सांगायचं काय नाही, तुम्हीच चुकले, तुमच्याच सगळ्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे मी लोकांना हे समजून सांगतो, की अरे तुमच्या कॅपेबिलिटी प्रमाणे कुठल्याही व्यक्तीची कॅपेबिलिटी काय असते आपण सांगू शकत नाही. याच्यामध्ये एक रिक्षावाला असू द्या, ते किंवा मर्सिडीजमध्ये फिरणारा माणूस असू द्या, सगळ्यांकडे बुद्धीची क्षमता तेवढीच आहे सर. फक्त प्रश्न येतो आर्थिकदृष्ट्या कोण प्रबळ आहे आणि कोण थोडंसं वीक आहे. जो वीक आहे त्याने 20-25 हजार रुपयावर आठवड्याचे 5,000 रुपये जर बनवले किंवा 4,000 रुपये बनवले, महिन्याचे 15-16 हजार रुपये बनतात सर. ठीक आहे, 30-35 हजार रुपयाच्या कॅपिटलवर किंवा 20 हजार रुपयाच्या कॅपिटल. चला मी म्हणतो 16,000 रुपये सोडून द्या. महिन्याला जरी तुम्ही 5,000 रुपये बनवले 20,000 रुपयाच्या कॅपिटलवर, तरी तुमच्या घरातला खर्च पाणी जो काय आहे तो त्याच्यामधून निघून जाऊ शकतो. ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्या प्रायोरिटी आहेत सर्वसामान्य लोकांच्या. तर हे सोडून लोक लॅविश लाईफस्टाईलच्या मागे जातात आणि तिथे फसतात आणि नावं काय ठेवली जातात की शेअर मार्केट याचा सट्टा आहे. शेअर मार्केटमध्ये फक्त लोक क्लासेस करूनच पैसे कमवले जाऊ शकतात. ट्रेडिंग करून कोणीही पैसे कमवत नाही. त्याच्यासाठी सर हे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मी दाखवतो. त्याचबरोबर माझे वैयक्तिक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मी माझ्या इंस्टाग्रामवर दाखवतो. मी काय सर करोडपती प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बनवलेले नाही, 1-2 करोडचे. माझे सुद्धा 10 लाख 12 लाख वर्षाला असेच बनवतो सर. का? कारण माझी फायनान्शियल कंडिशन तशीच आहे आणि मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे. पण लोकांना बघायचे सर डेलीचे 3 लाख, डेलीचे 4 लाख, या गोष्टी पॉसिबल नाही होऊ शकत सर. पण मग इथं हा पण मुद्दा येतो की खरंच आपण कमी कॅपिटल मध्ये पैसे बनवू शकतो का मार्केट? सर कॅपिटलचा मुद्दाच नाही येते सर इथे. माझं मी म्हणणं असतं की जर मार्केटमध्ये पैसे कमवायचे तर थोडं जास्त कॅपिटल पाहिजे, म्हणजे तुम्ही मग तेच म्हणतो ना, लालच तुम्हाला किती आहे काय. मी तेच सांगतोय की आर्थिकदृष्ट्या तुम्ही किती फायनान्शियल स्टेबल आहात याच्यानुसार तुमचं कॅपिटल. आता मी लोकांना काय सांगतो, जरी तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तरी सुरुवात सर तुम्ही 20-25-30 हजार रुपयांनीच करा. का? याच्यामध्ये सुरुवातीला माणूस जो नवीन येतो ना, थोडाफार लॉस होणार, कुठेतरी चुकणार आहे, काहीतरी चुकीचे फॉर्मेशन होणार आहे. लॉस झालेला तेवढं भीती वाटत नाही. तेच जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला 100% भीती वाटणार आहे. मग तुम्हाला हाताला घाम येणे, तुमचा बीपीचा त्रास चालू होणे, तुम्हाला भीती वाटणे. स्टॉक मार्केट अशी फील्ड आहे की जी निवांत काम करण्याची फील्ड आहे. म्हणून मी लोकांना सांगतो, आता सर 30,000 रुपयावर सुरुवात जर केली किंवा 20,000 रुपयाने, 20,000 रुपयावर सर डेलीचे 200, 300, 500 रुपयापर्यंत तुम्ही बनवू शकता. लॉस झाला तरी तुमचा 250 रुपयाचा होईल, प्रॉफिट झाला तर तुमचा 500 रुपयाचा होईल. त्या 500 रुपयाला जर कंपाऊंडिंग करत गेला तुम्ही 5 दिवस आठवड्याच्या, तर तुमच्याकडे 2500 ते 2200 रुपयाचे तुमच्याकडे शिल्लक राहिले पाहिजे. तेच जर महिन्याला तुम्ही गेलात तर 4 ते 5, 8-10 हजार रुपये तुमच्याकडे राहिले पाहिजे. म्हणजे 30,000 रुपयाच्या कॅपिटल ऍट दी एंड ऑफ द मंथ जर तुम्हाला 10,000 रुपये किंवा 5-7 हजार रुपये जर मिळतात, तर तिथून तुम्ही 6 महिने जर त्याच्यावर काम केलं, कंपाऊंडिंग केलं, तर तुम्हाला पुढचं लाईफस्टाईल तुम्हाला प्रॅक्टिस करून करून तुम्ही फंड वाढवला तर तुमचे पैसे वाढणार आहे. आजपर्यंत कुठलाही माणूस असा मला भेट करून द्या की सर मी सुरुवात केली होती 50 लाखांनी मी त्याच्या 5 करोड बनवले. शक्यच नाही. 50 लाख ते घालवलेलेच आहेत त्यांनी. म्हणूनच याच्यामध्ये काम करताना तुम्हाला एकच गोष्ट प्रामुख्याने मी सांगू शकतो सगळ्यांना किंवा तुमच्या व्ह्युअर्सला पण, की स्वतःला वेळ द्यायला शिका. स्वतःला वेळ द्यायला शिकले तर असे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जनरेट होतात. आता हे माझे नाहीये, हे माझ्या स्टुडंट्सचे आहेत. स्टुडंटचे जरी बघायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला झूम मीटिंग बघणं गरजेचं आहे. हाच मुद्दा आहे त्याच्या मागचा. आता ही जी झूम मीटिंग आहे त्याला तुम्ही एवढं काम देतात, झूम मीटिंग मध्ये राईट. मी आता माझे जेवढे तुम्ही व्हिडिओज बघितलेत की मी लोकांना म्हणतो झूम मीटिंग अटेंड करा, झूम मीटिंग अटेंड करा. सर दिवसभरामधले जर बघितलं तर मी सकाळचे 3 तास, 2.5-3 तास आणि संध्याकाळचे 2.5-3 तास देतो. आता हे 2 टाइम का देतो?
कारण काही लोकांना फर्स्ट असते, काही लोकांना सेकंड, काही लोकांना थर्ड शिफ्ट असते. तर काही लोक सकाळी अटेंड करू शकतात, तर काही लोक संध्याकाळी करू शकतात. मग ज्यांना सकाळची मीटिंग मिळत नाही, मग त्यांचं नुकसान व्हायला पाहिजे का? तर नाही, त्यांना संध्याकाळची सुद्धा मीटिंग मिळाली पाहिजे. आणि त्या मीटिंगमध्ये काय असतं सर, सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कमोडिटी मार्केट हे लाईव्ह चालू असतं. त्या लाईव्ह मार्केटमध्ये काय गोष्टी घडतायत, कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता, सेबीच्या गायडन्स वापरून आपण कुठलेही ट्रेड्स देत नाही किंवा आपण टिप्स कॉल देत नाही, पण शिकवल्याच्या नंतर कुठं तुमचं चुकतंय, कुठं बरोबर येतंय, या गोष्टींची माहिती दररोज मिळाली पाहिजे. स्टॉक मार्केट अशी फील्ड आहे की एकदा शिकवलं, 5 दिवस शिकवलं, महिनाभर शिकवलं, नंतर सोडून दिलं तर तो माणूस आयुष्यात कधीच ट्रेडिंग करू शकत नाही. पण मग या झूम मीटिंगचे तुमचे काही चार्जेस असतात का? या झूम मीटिंगचे चार्जेस काही नसतात सर, ही फ्री ऑफ कॉस्ट असते, ज्याच्यामध्ये मी बेसिक पूर्णपणे आधी शिकवतो. तुम्ही माझ्याकडे क्लास केलाच पाहिजे असा कुठलाही नियम नाहीये. तुम्ही आधी बेसिक शिकून घ्या, बेसिक माहिती घ्या. त्या झूम मीटिंगमध्ये बाकीची लोकांनी, जे मागच्या बॅचेस मधली जी लोक होती, ती लोक अवेलेबल असतात का, त्यांचे रिझल्ट काय आहेत, ती लोक कशा पद्धतीने ट्रेडिंग करतायत, आणि प्रत्येक शनिवारी त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घेतो मी कंपल्सरी. ते किती प्रॉफिटवर किती प्रॉफिट जनरेट केलेला आहे, कुणाचा लॉस झालेला आहे, तर त्याच्या मागचं कारण काय आहे लॉस व्हायचं, हे जे सॉल्व्ह करण्याची जी काय म्हणजे आवड म्हणा किंवा जे काम मला आवडतं, त्याच्यासाठी मी झूम मीटिंग कंडक्ट करतो. त्याचबरोबर बघितलं तर शनिवारी आणि रविवारी 2 दिवस लोकांना सुट्टी असतात. मग माझं असंही म्हणणं असू शकतं की 2 दिवस बाबा आराम, परत सोमवारपासून चालू करूयात. पण नाही, शनिवार आणि रविवारी बेसिक प्लस ऍडव्हान्स, म्हणजे ज्यांनी क्लास केलेला आहे किंवा हे केलेलं आहे, त्यांचं फ्रॉम कॅन्डल टू ऍट द एंड ऑफ द स्ट्रॅटजी, ते प्रत्येक रविवारी सर मी बेसिक प्लस ऍडव्हान्स मीटिंग झूम मीटिंगला कंडक्ट करतो. म्हणजे परत माझ्याकडे क्लासला या, तुम्हाला समजलं नाही का, मग तुम्ही रिपीट बॅच करा, परत पैसे भरा, असले कुठलेही कन्सेप्ट नाहीच आहे. फक्त तुम्हाला झूम मीटिंग अटेंड करणं आहे. जर तुम्हाला त्या योग्य वाटल्या, मागच्या लोकांचे नंबर सुद्धा सर मी प्रोव्हाइड करतो तिथे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नंबर कुठेच मिळणार नाही. मागच्या क्लास केलेल्या लोकांचे नंबर्स द्या म्हटलं तर कोणी देत नाही. मला मान्य आहे 100 पैकी हार्डली 25-30 लोक प्रॉफिटेबल असतात, पण तुम्ही त्याच्या मागे किती मेहनत घेताय? खरंच तुम्हाला वाटतंय का की त्या 100 लोकांनी पैसे कमवावेत? तर त्याच्यासाठी झूम मीटिंग फार महत्वाची आहे, की लोकांना आता असं झालेलं आहे की बाबा सर झूम मीटिंग नाही झाली ना तर आम्हाला म्हणजे असं बेचैन होतात की आज नाहीये का, तर मग का नाहीये सर आज. आणि जे सांगण्याचं एक्सप्लेनेशन जे करतोय मी किंवा जे काही समजून सांगतोय ना, ते एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत आहे सर. माझ्याकडे 68 वर्षाची आजी आहे सर, माझ्याकडे 10 वर्षाचा 12 वर्षाचा सुद्धा मुलगा आहे. आता 10 लोकांचे लगेच कमेंट्स येतात खाली की यार 10-12 वर्षाचा काही फेक. तुम्ही त्यासाठी झूम मीटिंग अटेंड करा, की तुम्हाला कळेल की 12-14 वर्षाचा मुलगा ट्रेडिंग नाही करत आहे, पण त्याला ती जिद्द आहे की नाही दादा मला ह्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायचंय. आज 10वी-12वी झालेली मुलं आहेत, ज्यांचे पॅरेंट्स येतात की इन फ्युचर काय करायला पाहिजे. तर स्टॉक मार्केट फील्ड तुम्ही जर अभ्यासामधून जर तुम्ही कॅप्चर करू शकताय, तर तुम्ही 100% इथं लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे सर, तर झूम मीटिंग. झूम मीटिंगला माझ्या तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला समजणार काहीच नाही. तुम्हाला पहिले 2-3 दिवस असं वाटेल की हे काय चाललेलं आहे, काय चाललंय, कसं एवढी लोक कशी काय जॉईन होतात रोज. तर जेव्हा तुम्हाला कळेल की बाबा ही झूम मीटिंग असती कशासाठी, ते शब्द आपल्या कानावर पडले गेले पाहिजेत. डायरेक्ट बॅचला आल्याच्या नंतर आपल्याला समजणार काही नाही, हे शब्द आधी कानावर पडले तर आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने काम करू शकतो. याच्यासाठी सर झूम मीटिंग असते. आणि ही मला नाही वाटत की महाराष्ट्रात किंवा ऑल ओव्हर, म्हणजे मी जेवढे क्लासेस, मी 18+ क्लासेस केलेले आहेत सर, ऑल ओव्हर महाराष्ट्रात ही कोणच प्रोव्हाइड करू शकत नाही. याचं कारण सांगतो. कारण काय सर, की तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर तेवढा विश्वास पाहिजे, की लॉस झालाय ना तर तुमचा लॉस झाला आहे हे सांगण्याची सुद्धा हिंमत पाहिजे सर तुमच्यामध्ये, जी बऱ्याच लोकांकडे नाहीये. मी कुठलंही कारण देत नाही सर मीटिंगला. लॉस झालाय ना, येस 100% लॉस आहे. प्रॉफिट झाला ना, इथे 100% प्रॉफिटच आहे. मग याच्यामधलं जो काही ट्रान्सपरन्सी जी काय असते P&Lsची, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आजकाल स्टॉक मार्केटमध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगतो किंवा सर्व तुमच्या व्ह्युअर्सला पण सांगतो की तुम्ही क्लास करा, करू नका, कुठेही तुम्हाला क्लास करायचा करा, पण आधी एकदा झूम मीटिंग अटेंड करा. काय पद्धतीने असतं, कसं ओरडलं जातं, कसं कमीपणा, प्रत्येक वेळेस कधीतरी अपमान केला जातो, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी असतं ना, की मग माझा अपमान एवढ्या लोकांसमोर करताय का, मग हे घ्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, हे करा सर, बघा मी करून दाखवलं. तर मला हेच लोकांमध्ये आणायचंय की तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. त्याच्यासाठी इंग्लिश येणं गरजेचं नाहीये. त्याच्याकडे तुम्ही गावाला राहताय, मी खेडेगावात राहतो सर, मी कॉन्व्हेंटला शिकलेलो आहे सर. मी तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्याकडे रिक्षावाले एक सर आहेत, अवधूत सर म्हणून आहे, त्यांची मुलगी एक जी आता 10वी पास झाली आहे सर. ती मुलगी आठवड्याला 1500-2000 रुपये कमवते. तिचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पण आहेत माझ्याकडे. जर ती कमवू शकते तर मग आपल्याकडे तर सगळ्या सुखसुविधा आहेत, तर आपणही कमवायला पाहिजे. याच्यासाठी हवंय फक्त अभ्यास आणि झूम मीटिंग अटेंड करणं. 100% तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. आणि तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये ट्रेड करतात किंवा तुमच्या स्टुडंटला शिकवतात कोणत्या? आता सर कसं झालेलं आहे की आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करत नाही. मी जे काम करतो ते कमोडिटी प्लस इक्विटीला काम करतो सर.
कमोडिटी मार्केट आणि इक्विटी मार्केट असं आहे की ज्याच्यामध्ये लालच नाहीये कुठलंही. एका दिवसामध्ये म्हणजे जसं तुम्ही निफ्टीला बघितलं की 10,000 रुपयाचं ऑप्शन घ्या, ₹1,00,000 झाला तर ₹1,00,000 नाही तर बाबा गेले पैसे. मग ते जे ऑप्शन ट्रेडिंग जे काय ते आपण करत नाही. आणि ऑप्शन ट्रेडर पण आता भरपूर इन्स्टिट्यूट असे आहेत की जे जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इन्स्टिट्यूशनल बाईंग सेलिंग करतो मी, ₹10,00,000 कॅपिटल टाकून ₹1,00,00,000 मार्जिन, ते सेबी अलाउड करत नाही ह्या गोष्टी. तरी पण लोक प्रमोट करतात, दाखवतात माझं एवढं प्रॉफिट झालं तेवढं झालं. तर हे सगळ्यांना पॉसिबल नाहीये. कमोडिटीज कसं आहे, दिवसभर चालू असतं, स्टेबल मार्केट आहे, ऑल ओव्हर इंटरनॅशनल मार्केट चालू असतं. आणि इक्विटीचं जर बघितलं तर इक्विटी सुद्धा स्टेबल चालतं. त्यामुळे कमोडिटी प्लस इक्विटीला ₹20 ते ₹25 ट्रेड होतात का, तर 100% होतात. आणि तिथूनच प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तुमचे जनरेट होणार आहेत. तुम्हाला ऍट दी एंड तुमच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे. मग ते कमोडिटी इक्विटी मधून येऊ द्यात, ते फॉरेक्स मधून येऊ द्यात किंवा ते ऑप्शन मधून येऊ द्यात, आले पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि समजा जे लोक पहिल्यांदा हा पॉडकास्ट बघतायत की आता ज्यांना माहिती नाही की कमोडिटी काय असतं, इक्विटी काय असतं, तर थोडक्यात त्यांना समजून सांगा ना. कमोडिटी म्हणजे काय आहे की सोनं, चांदी, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल याचं जे काय ट्रेडिंग आपल्याला मार्केटमध्ये मिळतं त्याच्यावर आपण काम करतो. आणि इक्विटी स्टॉक्स म्हणजे काय की आपल्या देशामध्ये भरपूर नामांकित कंपन्या आहेत, जसं मग सांगितलं तुम्हाला टाटा मोटर्स, महिंद्रा यांचे स्टॉक्स असतात. या स्टॉक्स खरेदी विक्री करून आपण पैसे कमवू शकतो. 1:5x पर्यंत लिव्हरेज तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. त्याच्यावर काम करून सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात. आता काही लोकांचं म्हणणं काय आहे की सिल्वरला तर 10-10, 12-12 लाख रुपये लागतात, कमोडिटीला जास्त पैसे लागतात. मग ह्याच तर मुद्दा आहे की तुम्हाला झूम मीटिंगला ₹30,000 कॅपिटलवर कमोडिटीला कसा ट्रेड करता येईल हे पण मी शिकवतो. आणि प्रामुख्याने लोकांनी तिथंच काम केलं पाहिजे, कुठलीही एक्सपायरी नसते इंटरनॅशनल मार्केटला. त्यामुळे जिथे एक्सपायरी आली तिथे लिमिटेशन्स आल्या तुम्हाला, तिथे एक्सपायरी नाहीये. लॉंग टर्म दीर्घकाळ काम करू शकता, इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीच्या करू शकता. म्हणून कमोडिटी आणि इक्विटी मार्केट सगळ्यात बेस्ट आहे आता. ओके. आता कमोडिटी बद्दल आपण ज्यावेळेस बोलतो, मला असं वाटतं की सगळ्यात आधी सोन्याची चर्चा होते. बरोबर. आणि आजकाल आपण पाहिलं की आजूबाजूला खूप असं वॉर वगैरे Right. situation आहे. सोन्याचे भाव अचानक वाढतायत, अचानक कमी होतात. तर तुमचं काय मत आहे ओव्हरऑल याच्यावरती? ह्याचं जर बघायला गेला सर, सोन्याचं जर प्रिडिक्शन बघायला गेला तर एक 8 ते 9 महिन्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी, तर तेव्हा सर माझा एक कसं आहे, माझा अभ्यास खूप चांगला आहे या बाबतीतला. तर सोन्याचं मी तेव्हा सांगितलं होतं की जे मेन देश आहेत जे जगामध्ये सोन्याचं प्रोडक्शन करतात, तर त्या देशांचा आहे ना प्रोडक्शन रेट होता सर 14.4 टन मेट्रिक टन वर्षाला. तर जसं जसं आता हे चालू झालेलं आहे तसं तसं तो प्रोडक्शन रेट झालेला आहे, तर 7.89 मेट्रिक टनवर आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे की कमी झालाय तो. आणि डिमांड काय आहे सोन्याची, ती ऑल टाइम हायच असणार आहे. तुम्हाला डिमांड जास्त, सप्लाय कमी झाला, तुमचा रेट 100% वाढणार आहे. सर मी तेव्हा लोकांना माझ्या झूम मिटिंगला सांगितलं होतं, जेव्हा चांदी 90,000 ते 95,000 रुपयाच्या घरात होती, की तुम्ही चांदीला खरेदी करून ठेवा. चांदी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देईल. सर त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये 4,81,000 रुपयाला चांदीचा हाय आहे. म्हणजे काय की जर तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले असते तर तुमचे 400 पट पैसे झाले असते. ह्या गोष्टी लोकांना नंतर समजतं सर, कुठे इन्व्हेस्ट करायचे, कुठे नाही करायचे. पण याचा मागचा स्टडी जर बघितला तर तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आता जे काही युद्ध चालू आहे क्रूड ऑइलचं, जे काही स्ट्रेट ऑफ हॉर्मझमधनं, इराणमधनं जे काही शिप्स येतात, ज्याच्यामधून जवळपास बघितलं तर 63% ऑइल डेपोट जो काय आहे तो तिथून होतो. त्याच्यावर त्यांनी काही ठिकाणी बंद केला होता इतके दिवस, त्यामुळे क्रूड ऑइल आलं नाही काही देशांसाठी. तर आलं नाही याचा अर्थ काय की ती जी काही डिमांड होती त्या देशासाठी ती पूर्णपणे फुलफिल झाली नाही. जर डिमांडच फुलफिल नाही झाली तर तुमचा रेट जो काय आहे तो कायमस्वरूपी वाढतच राहणार आहे. $76 होतं सर क्रूड ऑइल. $76 क्रूड ऑइल $116 पर्यंत गेलं होतं. आता आपल्याला वाटतं यार काय $40-42 तर वाढलेलं आहे. पण जर बघितलं तर 100 बॅरल म्हणजे एक लॉट येतो तुम्हाला. 100 बॅरल गुणिले जर $72 केले तुम्ही, $40 केले तर $4,000 झाले तुमचे अप्रॉक्स काहीतरी. एवढे क्रूड ऑइलचे रेट वाढले होते. याच्यामध्ये जर बघितलं पाकिस्तानमध्ये जवळपास ₹500 लिटर पेट्रोल आणि केरोसिन विकलं जात होतं त्या एका वॉरच्या सिच्युएशनमुळे. मग ह्याचा अर्थ काय आहे की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे काही डिमांड सप्लायवर चालणारं मार्केट एकमेव आहे ते म्हणजे आहे कमोडिटी मार्केट. जर आता जसं बघितलं की डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की जो काही स्ट्रेट ऑफ हॉर्मस होता तो सगळ्यांसाठी ओपन केला. सर $116 क्रूड ऑइल जवळपास $76 पुन्हा एकदा आलं. एका 2 दिवसामध्ये एवढं शॉर्ट झालं मार्केट. याचा अर्थ काय, सगळं डिमांड सप्लायवर खेळ चालू आहे. त्याच्यामुळं लोकांना माझं एवढंच सांगणं आहे प्रामाणिकपणे की तुम्ही जे काम करताय ते कमोडिटी मार्केट आणि प्लस इक्विटी मार्केटवर फोकस जर केला तर तुमचे पोर्टफोलिओ जे काय आहेत, तुमचे जे काय P&L स्टेटमेंट्स आहेत हे कायमस्वरूपी ग्रीन राहण्याची शक्यता जास्त आहे. रिस्क कमी होऊन जाते त्याच्यामध्ये. आता स्पेशली जर आपण कमोडिटी मार्केट बद्दल जर बोलतोय तर आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या एखाद्या नवीन इन्व्हेस्टरनी कधी लक्षात ठेवल्या पाहिजेत कमोडिटी मार्केट बद्दल?
कमोडिटी मार्केटबद्दल सगळ्यात मोठं गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे काय, ती लॉट साईज काम करायचं. तुम्ही जर मार्केटमध्ये 20 आणि 25 लाख रुपये घेऊन जर मार्केटमध्ये उतरत असाल तर तुमचा 100% लॉसच होणार आहे. का? कारण जर बघितलं तर एक स्टँडर्ड लॉट जर सिल्वरचा गेला तर त्याच्यात 30 किलो चांदी येते. आज चांदीचा रेट जर बघितला तर अप्रॉक्स 2 लाख रुपये जर पकडला आपण, तर 30 किलो गुणिले 2 लाख रुपये म्हणजे 60 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली तुमची. पण गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये MCX थ्रू काही मार्जिन आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. त्याच्यामध्ये जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला जवळपास जर 100 पॉईंट जरी चांदी पडली एका स्टँडर्ड तरी 3-3.5 हजार रुपयाचं नुकसान आहे. आणि चांदीची मुवमेंट जर बघितली तर एका दिवसामध्ये 10-10 हजार पॉईंटची सुद्धा मुवमेंट होते. म्हणजे काय की मार्केटमधनं तुमचं कॅपिटल जाण्याची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही मिनी लॉट्स आहेत त्याच्यामधले, मायक्रो लॉट्स आहेत, त्याच्यावर जर फोकस केलं आणि जर तुम्हाला चांदीचं ऍक्च्युअल मुवमेंट जर कळाली चार्टची तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. नंबर 2, लोक काय करतात सर, ट्रेडिंग करत असताना आहे ना, लोकांना वाटतं आता समजा 1000-1200 रुपये प्रॉफिट झाला ना 2-4 आठवडे, लोकांना लगेच पंख फुटतात की लोकांना लगेच काय मला तर आता सगळंच येतंय, सगळ्या गोष्टी मी करू शकतो, कशाला झूम मीटिंग अटेंड करायची, कशाला बाबा लोकांसमोर 50 वेळा जायचं, आपण आपलं काम करूया. त्याच्यात लोक काय करतात सर, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येतात, ओव्हर ट्रेडिंग करतात. ओव्हर ट्रेडिंग केल्याच्या नंतर मार्केटमध्ये नुकसान होतं आणि मग शेवटी मार्केटला नावं ठेवली जातात. पण स्वतःचं काय चुकलं हे कोणी बघत नाही. परत बऱ्याच ठिकाणी आता न्यूज बेस्ड ट्रेड खूप फेमस चाललेत सर. आज घेऊन ठेवायचं क्रूड ऑइल, उद्या ओपन करू, किंवा शुक्रवारी घेऊन ठेवायचं, सोमवारी विकूयात. म्हणजे काय, बाय टुडे सेल टुमॉरो करूया. अशा ठिकाणी जर तुम्ही समजा मार्केटमध्ये बाय उचलला असेल आणि जर असल्या काही न्यूज आल्या आणि जर मार्केट जसं $116 एखाद्याने जर बाय केलं असेल शुक्रवारी, तर त्यानं सोमवारी तर म्हणजे घरदार विकल्यासारखीच गोष्ट आहे. कारण $40 खाली ओपन झाले म्हणजे सगळे मार्केटमधले फंड संपले तुमचे. तर अशा गोष्टी कुठल्याही माणसाने करू नये. आणि अजून एक आहे की अति आत्मविश्वास सुद्धा घातक ठरू शकतो. मला सगळ्या गोष्टी येतात. आज मी जर बघितलं सर तर मी सुद्धा रोज अभ्यास करतो. रोज माझे 4-4 तास मी पूर्ण माझा स्वतःचा स्टडी करतो. का? कारण मला एकच गोष्ट प्रामुख्याने कळते सर, मी जेवढे 18-20 क्लास केले, आज काही कारणास्तव माझ्या घरच्यांनी ते अफोर्ड केले. ठीक आहे, पण प्रत्येकाचंच अशी कंडिशन नाही आहे. काही लोकांना नाही तो क्लास अफोर्ड करू शकत. 50,000, 60,000, 70,000, लाख-लाख रुपयाचे कोर्सेस नाही करू शकत लोक. तर मग अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांनी कधीच ट्रेडिंग करू नये का? तर 100% करावे. तर त्याच्यासाठी माझं प्रामुख्याने मत आहे की मी जे हेल्पफुल नेचर आमचं जे काय होतं माझं, जेवढं काढून घेता येईल तेवढं काढून घेण्याचा प्रयत्न लोक करतात. आणि हे फक्त झूम मिटिंगलाच पॉसिबल आहे. त्यामुळं माझं लोकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही घाई न करता किंवा कुठल्याही गोष्टीचं लगेच डिसिजन न घेता, FDचे पैसे न काढता, PFचे पैसे न काढता, तुम्ही 20-25 हजार रुपयापासून जर सुरुवात केली आणि तुम्ही ते 3 महिने 4 महिने कन्सिस्टंटली जर पैसे बनवत राहिला, तर आपण नंतर कॅपिटल काय वाढवायचं, कसं वाढवायचं, रिस्क रिवॉर्ड काय काम करायचं, हे नंतरचा भाग झाला सर. त्याच्यामुळे प्रामुख्याने सुरुवात करताना नवीन लोकांनी तरी कमोडिटी मार्केट आणि इक्विटी मार्केटच्या कमी लॉट साईजने सुरुवात करायला पाहिजे, असं माझं प्रामुख्याने मत आहे. ओके. पण मग इथं तुम्ही सांगितलं की लोकांनी शिकलं पाहिजे, बरोबर ना? किंवा अभ्यास केला पाहिजे आणि मगच मार्केटमध्ये आलं पाहिजे. पण मार्केटमध्ये तोच प्रॉब्लेम होता की ऑलरेडी 10 लोक असतात. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे लोकांना कळत नाही. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? याचा एक छोटासा किस्सा आहे सर, मी आता तो सांगू शकतो. मी आता दुबईच्या एक्सपोला गेलो होतो सर, फॉरेक्सच्या. तर त्या एक्सपोमध्ये आहे ना सर, म्हणजे माझ्या आता इंस्टाग्रामवर जर बघितलं तर 1500 ते 1600 लोक फॉलोअर्स आहेत. ते काय मी 10,000 रुपये भरले तर ते 30,000 40,000 पण भरू शकतात. ते बूस्ट करत, ते तर काय सगळीकडे होतात. पण मी ते केले नाहीत. याचं मागचं कारण काय सर माहिती का, की मला आहे ना, मला पब्लिसिटी स्टंट करायला कुठलं आवडत नाही. की माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, मग या गाड्या बघून तुम्ही गाड्या घेऊ शकता, मग माझ्याकडे कोर्स करा, किंवा माझी बॅच चालू होती लगेच तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, तुम्ही डिफेंडर घेऊ शकता. असल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायला आवडत नाही. तर जेव्हा मी दुबई एक्सपोला गेलो होतो ना, तेव्हा तिथल्या लोकांची जी मेंटॅलिटी मी बघितली ना, अरे विराज किती फॉलोअर्स आहेत? 1500. हा ठीक आहे, मग तुझ्याकडे काय नसेल. अरे योगेश सर किती फॉलोअर्स आहेत? अरे 100K आहेत का? हा मग तुम्ही एकदम चांगले असाल मेंटर. म्हणजे लोकांना काय झालेलं आहे की ज्याच्याकडे फॉलोअर्स जास्त, जो लाईफस्टाईलचे व्हिडिओ टाकतो, जो रोलेक्सची घड्याळ, राडोची घड्याळाचं हे दाखवतो, लोकांना हे माहित नाही त्याने ते फर्स्ट कॉपी घेतलेले. दाखवताना तर काही दाखवू शकतो मी. आज मी तुमची मर्सिडीज घेऊन गेलो, मी जर ती पडदा उघडून दाखवले म्हटलं माझी मर्सिडीज, तुम्ही माझ्या घरी बघायला येणार आहात का? की ती माझीच आहे का? ती नवीन आहे का? ती जुनी आहे का? ती 5th हँड आहे? तुम्हाला फक्त लोगो दिसला की तुम्ही लगेच भाळून जातात लोक, अरे हा खूप चांगला आहे. मला एकच प्रामुख्याने म्हणायचं आहे की तुम्हाला फॉलोअर्स असण्यापेक्षा तुमच्याबरोबर काम कोण हात धरून करू शकतं याच्यावर तुम्ही प्रामुख्याने फोकस केला पाहिजे. तुम्हाला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कोण दाखवतंय? तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटला फोन करून बघा सर, मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला या गोष्टी, की माझंच चांगलं आहे असं नाही म्हणत मी, पण मी जेवढे इन्स्टिट्यूटला फोन केलेत किंवा जेवढे इन्स्टिट्यूट्स बरोबर माझं बोलणं झालेलं आहे, किंवा माझ्या स्टुडंट्स येऊन सांगतात,
PNL मागितलं नाही सर, आम्ही मागच्या लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट नाही देऊ शकत, सेबीचे गाईडलाईन्स आहेत. सेबीच्या गाईडलाईन 90 दिवसाच्या आहेत. 90 दिवसाच्या आधी तुमच्याकडे बॅच होऊन नाही गेली का कधी? बरं चला, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट नाही देऊ शकत ना, समजू शकतो. मी तर ते पण दाखवतो सर. मला तर 3 वेळा इंस्टाग्रामवर नोटीस आलेली आहे की तुम्ही हे फायनान्शियल दाखवू शकत नाही. तरी पण मी का दाखवतो? कारण कोणी फसलं गेलं नाही पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2 नंबरचा मुद्दा काय? प्रॉफिट लॉस स्टेटमेंट नाही दाखवू शकत ना, तुमच्या प्रिव्हियस बॅचच्या स्टुडंटचे नंबर द्या. ज्यांनी पैसे भरले आहेत ना तुमच्याकडे, त्यांचे नंबर द्या. लोक ते पण देत नाहीत सर. सांगतात की नाही, लेडीजचे देत नाहीत, आय ॲग्री, समजू शकतो मी. पण जेंट्सचे पण देत नाही तुम्ही. समजा माझ्यामुळे तुम्ही जर प्रॉफिटेबल झाले सर, आणि तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने फोन केला, तुम्ही अभिमानाने सांगाल ना की येस, त्यांच्याकडे 100% तुम्ही क्लास करा, आणि कारण ते मी प्रॉफिटेबल आहे तर तुम्ही पण होऊ शकता. भेटायला जावा अशांना, कुठे आहेत प्रॉफिटेबल जर्नी, काय केलेली, कशी केलेली. आणि मेन मुद्दा म्हणजे सर PNL पाहिजेत तुम्हाला इंडियन मार्केटचे. जर तुम्ही फॉरेक्सचे PNL दाखवता तर इंडियन मार्केटचे का नाही जनरेट होऊ शकत? एवढं खराब आहे का इंडियन मार्केट? तर नाही. इंडियन मार्केट कमोडिटीचे दाखवा, इंडियन मार्केट तुम्ही इक्विटीचे दाखवा, मी त्याच्यामध्ये काम करता हे शो करा, आणि एक्सपिरियन्स बघा, आणि जो तुम्हाला कायम वेळ देऊ शकतो तो बघा. कुठलंही सॉफ्टवेअर इंडिकेटर खरेदी करता नाही पाहिजे तुम्ही. अल्गो ट्रेडिंग आहे, AI ट्रेडिंग आहे, जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. AI ट्रेडिंग माणसानेच बनवलेलं आहे, सॉफ्टवेअर माणसानेच बनवलेलं आहे. जर त्याची स्ट्रॅटेजीज वर्केबल नाही आहे तर सॉफ्टवेअर घेऊन मी काय करू? काहीच करू शकत नाही. कुठल्याही गोष्टींचं ते सॉफ्टवेअर इंडिकेटर तर आयुष्यात विकत नाही घ्यायचे सर कोणाचे. माझं हे तसं हे ते काही उपयोगच नाही सर त्याचा. हा बिझनेस आहे टोटल सॉफ्टवेअर इंडिकेटर विकणे म्हणजे. त्याच्यामुळे लोकांना प्रामुख्याने हेच सांगणं आहे माझं की मी माझ्याकडेच या किंवा माझ्या येणं हा मुद्दाच नाहीये. याच्या मुद्दे 2च आहेत की जो तुम्हाला PNL स्टेटमेंट दाखवेल लोकांचे. मी असे पण मेंटर बघितलेले आहेत की जे सर स्वतः कधी ट्रेडिंग करत नाहीयेत. ठीक आहे, समजू शकतो मी, नाही करत, वेळ मिळत नाही. बरं, तू शिकवलेल्या स्ट्रॅटर्जीमुळे तुझे स्टुडंट ट्रेडिंग करतात का? करतात, तर त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कुठे आहे? मुद्दा क्रमांक हा एक. मुद्दा क्रमांक 2 म्हणजे 15,000 ते 20,000 रुपयाच्या वर क्लासला फी कुठेच देऊ शकायचे, द्यायचीच नाही. कारण मी जेवढे पैसे घालवले ना सर, मला शेवटी पदरात निराशच पडलेली आहे माझ्या. क्लास झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही ओळख देत नाही, कोणी फोन करत नाही. क्लासच्या आधी सगळे फोन करणार, अरे सर काय झालं, अरे सर आमच्या सरांचं असं आहे, आमचे सर एवढं तुम्हाला हेल्प करतील, ते करतील. क्लास झाल्याच्या नंतर काय होतं मग तुम्ही कोणालाच ओळख देत नाही. आणि हे कारण काय आहे की बाबा फक्त बकरी आणणे नवीन, ते हलाल करणे, हलाल झाले की त्याची बिर्याणी वाटणे, आणि त्याच्यानंतर तू कोण बाबा, असं आहे का, मग परत ये रिटर्न बॅचला ये, मग हे कर. या गोष्टी भरपूर मार्केटमध्ये चालू आहेत. तुम्हाला खरंच काम करायचंय, तुम्हाला जो PNL दाखवतो किंवा जे सर, हे खोटं नाही सांगा सर, 8-8 हजार प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहेत माझ्याकडे लोकांचे. या आठवड्याला मी PNL मागून घेतो. 200 लोक PNL स्टेटमेंट पाठवतात सर मला प्रत्येक वीकला. लॉसचे पण आहेत सर, असं नाही की फक्त प्रॉफिटेबल आहेत. त्यामुळे मला कोणाला फसवायला आवडत नाही, कारण स्वामी समर्थांचा मी खूप मोठा भक्त आहे. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की तू कोणाला फसवू नको, तुझी फसवणूक आयुष्यात कधी होऊन जाणार नाही. त्याच्यामुळे मी तेही फसवत नाही कोणाला. आणि मी हे लालच स्वप्न जे विकतात ना की एवढा क्लास केल्यावर एवढे पैसे मिळतील, तेवढं केल्यावर, गरजच नाही सर त्याची. स्वप्न विकू नका, कारण सर्वसामान्य माणसाचे स्वप्न जर भंग झाले ना तर तो कुठंच उभा नाही राहू शकत. आणि हे मी अनुभव घेतलेला आहे. माझ्याकडे जी लोक येतात, सर मी सोनं गहाण ठेवून क्लास केला होता इथं, सर मी EMI वर क्लास केलेला आहे, EMIचे हप्ते चालू आहेत अजून, आणि रिझल्ट काहीच नाही सर. गावाकडून आलेलं आहे सर, इकडे मी यांची ऍड बघितली, ते बघितली. तुम्हाला घेणं देणं कोणाशी नाहीच आहे. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे की बघताना असा मेंटर बघा की जो खरंच बाबा तुम्हाला काम करायला मदत करू शकतो, जो PNL स्टेटमेंट दाखवू शकतो, आणि जो रिअलिटी चेक देऊ शकतो. दॅट्स इट. येस. तर तुम्ही खूप छान पद्धतीने एकदम बेसिक भाषेमध्ये सगळ्या काही गोष्टी आज परत एकदा समजून सांगितल्यात. तर विराज सर, पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आमचा जो काही श्रीमंत परिवार आहे त्या सगळ्या परिवाराकडून मी तुमचे आभार मानतो की खरंच तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशनचं काम करत आहात. आणि याच्यामध्ये सर प्रामुख्याने मला हे पण सांगायचं की तुमच्या थ्रू मी इथं परत यायचं कारण हेच आहे की तुमच्या थ्रू जी लोक आली होती सर, ती खरंच खूप जेन्युइन होती. त्यांची जर्नी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण दाखवेन, इथं सुद्धा दाखवेन. त्यांची जर्नी आतापर्यंत खूप चांगली आहे सर. 6 महिने 8 महिन्याची जी काही जर्नी आहे त्यांची, असं नाही सांगू शकत की ते गाड्या घोडे घेऊ शकतात, पण ते घर खर्च तर 100% भागू शकतात. त्यामुळं तुम्हालाही खरंच थँक्यू की तुमचं जे काही चॅनल आहे त्याच्या थ्रू तुम्ही जे काही जेन्युइन लोकांचे व्हिडिओज आणता किंवा जेन्युइन लोकांचे काम करून घेता, आणि तुमचा एक जेन्युइनपणा जो काय, त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल नक्की घडू शकतो. आता बरेच लोक कमेंट्स पण करतात सर, यार हे काय, हे तर फक्त क्लासला येण्यासाठी आहे, ह्याच्यासाठी. सर निगेटिव्ह लोकांपेक्षा आहे ना सर, मला पॉझिटिव्ह लोक खूप मिळेल तुमच्या थ्रू. निगेटिव्ह लोक तर बोलत राहणार, दुसऱ्या क्लासचे तुमचे ते कमेंट्स करणार की असं केलं होतं, तसं केलं, तो मुद्दाच नाहीये. फक्त तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं, स्पेशली फॉर थँक्यू तुमच्यामुळं, की तुमच्यामुळे मला ती लोक मिळाली, आणि ज्याच्या थ्रू मी त्यांचं आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणू शकलो. आणि इथून पुढेही ते काम 100% मी करत राहील, कमी पैशामध्ये, कमी याच्यामध्ये.
सगळं शिकता येईल तुम्हाला. इक्विटी शिकवता येतील, कमोडिटी शिकता येतं. त्याच्याचबरोबर तुम्हाला क्रिप्टो शिकायचं असेल ते पण मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असतो. त्याचे कुठले चार्जेस घेत नाही मी. म्हणजे तुम्हाला ते एका पॅकेजमध्ये 10,000-15,000 रुपयामध्ये तुम्हाला जर तुम्हाला एखादी गोष्ट लाँग टर्म मिळते तर ती करायला पाहिजे. दुसरा सेकंड सोर्स ऑफ इन्कम जॉबचे जे काय अवेलेबल आहेत तुम्हाला पण माहिती आहे जॉबची परिस्थिती काय आहे, MBA केलेल्या मुलांची परिस्थिती काय आहे. त्याच्यासाठी दुसरा सोर्स ऑफ इन्कम खूप गरजेचा आहे आणि निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. किती दिवस वाट बघणार की आता करू नंतर बघू नंतर. मग जर असं आहे का की आम्ही 50,000 रुपयाचे कोर्सेस लॉन्च केल्यानंतरच ऍडमिशन घेणार आहात का EMI करून, तर नाही. तर जेव्हा अवेलेबिलिटी आहे, जेव्हा तुम्ही करू शकता तेव्हा तुम्ही नक्की काम करा आणि तुमच्याकडूनही इथून पुढे चांगलं काम नक्की चालू राहील. त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू सर. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे लोकं असतील, ज्यांना शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं असेल, शेअर मार्केटमधून ज्यांना पैसे कमवायचे असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आता विराज सरांना दुसऱ्यांदा पर्सनली भेटल्यानंतर खूप मला छान वाटतंय. त्यांनी जे काही P&L स्टेटमेंट्स मला दाखवले, जे आपल्या ऑडियन्सचे होते, की जे आपल्या श्रीमंत परिवारातले लोकं होते, की ज्यांनी आपला आधीचा पॉडकास्ट पाहिला होता आणि ज्यांनी विराज सरांसोबत कॉन्टॅक्ट केला होता, जे विराज सरांकडून क्लासेस घेत आहेत, ते सुद्धा आज प्रॉफिटेबल आहेत. महिन्याला थोडेफार का होईना पण एक्स्ट्राचे पैसे कमवतात शेअर मार्केटमधून. तर हे पाहून मला खरंच आनंद झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करतो, की जर तुम्हालाही शेअर मार्केटमधून खरंच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही विराज सरांशी आणि त्यांच्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकतात. सुरुवातीला जसं त्यांनी सांगितलं, की त्यांच्या जे काही Zoom मीटिंग्स आहेत त्या टोटली फ्री आहेत. तर तुम्ही स्वतः त्याआधी प्रेझेंट राहून एकदा चेक करा, की खरंच त्या गोष्टीचा काही फायदा आहे का? बाकीच्या लोकांचे काय काय रिव्ह्यूज आहेत आणि नंतरच मग तुम्ही पुढच्या स्टेप्स घेऊ शकतात. तर त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्प्लेमध्ये सुद्धा टाकून देईल. तुम्ही डायरेक्टली त्यांच्या टीमला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.